2 ऑगस्ट नंतर तुमच्या बोलण्याचा वेग वाढणार आहे. निर्णय झटपट घेतले जातील. नवीन संपर्क, नवीन कल्पना आणि नवीन संधी निर्माण होतील. पण सावधान, कारण एक चुकीचा शब्द, एक घाईघाईत घेतलेला निर्णय किंवा अपूर्ण माहितीवर ठेवलेला विश्वास तुमच्यासाठी मोठा वाद निर्माण करू शकतो. याचे कारण आहे मंगळाचा मिथुन राशीत प्रवेश. 2 ऑगस्ट 2026 रोजी ऊर्जा, पराक्रम, स्पर्धा आणि कृतीचा कारक असलेला मंगळ बुद्धिमत्ता, संवाद आणि तंत्रज्ञानाची रास असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करत आहे. मंगळ म्हणतो आत्ता कृती करा, तर मिथुन रास म्हणते आधी माहिती मिळवा, विचार करा आणि मग बोला. त्यामुळे हा काळ वेगवान, धाडसी आणि संवाद प्रधान ठरणार आहे. या गोचरामुळे मार्केटिंग, सेल्स, शिक्षण, लेखन, पत्रकारिता, सोशल मीडिया, डिजिटल व्यवसाय आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. मुलाखत, मीटिंग किंवा सादरीकरणामध्ये आपले विचार प्रभावीपणे मांडण्याचे धाडस मिळेल. व्यावसायिकांसाठी नवीन क्लायंट, नवीन करार आणि नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. लहान प्रवास आणि व्यावसायिक दौरे वाढतील. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठीही हा काळ प्रेरणा देऊ शकतो. पण मिथुन राशीतील मंगळाचा वेग योग्य प्रकारे वापरला नाही तर तोच वेग अडचणी निर्माण करू शकतो. घाईघाईत बोलल्यामुळे नात्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात. सोशल मीडियावर आलेली प्रत्येक माहिती खरी आहे असे समजू नका. कोणतीही बातमी किंवा मेसेज पुढे पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा. रागामध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. वाहन चालवताना, प्रवास करताना आणि मोबाईल वापरताना विशेष काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकाच वेळी 10 कामे सुरू करून कोणतेच काम पूर्ण न करण्याची चूक टाळा. वेगापेक्षा योग्य दिशा महत्त्वाची आहे. मेष, मिथुन, सिंह, तुला आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना या गोचरातून नवीन संधी, आत्मविश्वास आणि प्रगतीचा तुलनेने अधिक सकारात्मक अनुभव मिळू शकतो. कन्या, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींनी संवाद, प्रवास आणि महत्त्वाचे निर्णय घेताना अधिक सावध राहावे. लक्षात ठेवा, हे सामान्य राशी भविष्य आहे. जन्मकुंडलीतील मंगळाची स्थिती, दशा आणि इतर ग्रहयोगांनुसार परिणाम बदलू शकतात. मंगळाची ऊर्जा सकारात्मक दिशेने वापरण्यासाठी मंगळवारी श्री हनुमानाची उपासना करा. ओम क्रांग क्रीं क्रोम सह भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हनुमान चालिसाचे पठण करा. दररोज व्यायाम, योग किंवा खेळासाठी वेळ द्या आणि कोणालाही उत्तर देण्यापूर्वी फक्त काही सेकंद थांबून विचार करा. मिथुन राशीतील मंगळ तुम्हाला वेग देईल, धाडस देईल आणि तुमच्या विचारांना कृतीमध्ये बदलण्याची ताकद देईल. पण हा वेग योग्य दिशेने वापरणे हेच तुमच्या यशाचे खरे रहस्य आहे. तुमची रास कोणती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा आणि अशाच ग्रहगोचरांच्या अचूक माहितीसाठी ॲस्ट्रो मास्टर पेजला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा.